तर हेअर कलर करणं कितपत सुरक्षित आहे मला त्यावरती अगोदर सांगा. शेवटी हेअर कलर हे पूर्णपणे केमिकल आहे, ते काय कुठली नॅचरल इन्ग्रेडियंट नाहीये. त्यामुळे मी जे कायम सांगते ती कुठलाही आर्टिफिशियल गोष्टीचा अतिरेक हा कायम वाईटच. सो काही लोक अगदी महिन्याच्या महिन्याला पूर्ण केसांना कलर करतात. म्हणजे थोडे केस जरी रूट जरी ग्रे झाले असतील तरी पूर्ण केसांना कलर लावतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, केरॅटिन लॉस होतो आपल्या केसांचा. केरॅटिन नावाचं एक प्रोटीन असतं ज्याने आपली नखं केस स्किन बनलेले. तर विनाकारण तुम्ही जर सतत कलर लावणं किंवा कोणाचा तरी घरात मिक्स केलेला आहे, राहिलाय, मिस्टर लावतात किंवा बायको लावते, तो उगाच लावून टाकतो. येस, त्यांनी काय होतं, ओव्हर कोटिंग होतं आणि या ओव्हर कोटिंगमुळे सुद्धा केस खराब होतात. सो ऍक्च्युअल हेअर कलरमुळे केस खराब होतात तर आन्सर हो पण आहे नाही पण आहे. जर तुम्ही अतिशय खूप कमी क्वालिटीचे म्हणजे अगदी 100 रुपये 125 रुपयाचे हेअर कलर्स वापरले जे बाजारात सर्रास मिळतात किंवा ज्यांच्या नॅशनल ऍड्स खूप असतात की स्वस्तातले कलर सबको. सो कायम लक्षात ठेवायचं, आमच्या इंडस्ट्रीमध्ये, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये चीप अँड बेस्ट विल नेव्हर एक्झिस्ट. म्हणून आम्ही कायम सांगतो की चांगल्या सलॉनमध्ये पहिले तुम्ही जाऊन अंडरस्टँड करा की किती हेअर कलरची गरज आहे. चांगली हेअरड्रेसर जी आहे ती तुम्हाला कायम सांगेल की फुल केसांना लावू नका, तुम्ही जितके ग्रे तुमचे झाले तितकेच लावा.